वृत्तवाहिनी तिचा जागर न्यूज आणि दुर्गा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक अभिनंदन। आपले सामाजिक पत्रकारितेचे आणि जनहिताचे कार्य असेच दिवसेंदिवस उंच भरारी घेत राहो। पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक सांगली काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक माननीय श्री राजेश नाईक। कॉकरोच जनता पार्टी या राजकीय पक्षाच्या संस्थापकांना अज्ञात इसमाकडून जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पक्षाच्या वाढत्या प्रभावामुळे किंवा अंतर्गत राजकीय वैमनस्यातून ही धमकी देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या घटनेनंतर नेटकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे। अभिजित दिपके यांनी एक्स अकाउंटवर धमकी आल्याची माहिती दिली। दिपके यांनी एक पोस्ट शेअर केली आहे। त्यामध्ये धमकी आलेल्या फोन क्रमांकांसह चॅटिंग शेअर केले आहे। मला नुकतीच जीवे मारण्याची धमकी आली आहे असे त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे। सोशल अकाउंट बंद कर, तुला पैसे मिळतील, नाहीतर अमेरिकेतही तुला मारून टाकले जाईल असे त्या क्रमांकावरून दिपके यांना धमकी दिली आहे। दिपके यांनी तो संवादच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे। अभिजित दिपके यांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। तू घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत एका युजरने त्यांना धीर दिला आहे, तर अन्य एका युजरने हे तुझ्याच एखाद्या व्यक्तीने मुद्दाम केलेले असेल असे म्हणत संशय व्यक्त केला आहे। तुम्हाला काहीही होणार नाही, आम्ही सर्व झुरळे तुझ्यासोबत आहोत असे एकाने पोस्टमध्ये म्हटले आहे। काही नेटकऱ्यांनी दिपके यांना सुरक्षा पुरवण्याचे आवाहनही केले। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना अटकेची भीती आहे। त्यांनी रेड माईकला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत जाताच अटक केली जाईल अशी भीती व्यक्त केली। दिपके सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत। तिथे त्यांना पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेतले आहे। ते पुढील महिन्यात भारतात परतणार आहेत, पण त्याआधीच त्यांनी अटकेची भीती व्यक्त केली आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मुलाखतीत म्हटले आहे की दिल्लीत पाऊल ठेवताच अटक होण्याची भीती वाटते। आताच माझा पदवीदान समारंभ झाला, मी पुढच्या महिन्यात भारतात परत येण्याची योजना आखत आहे आणि सध्याची परिस्थिती आणि पद्धत पाहता मला दिल्ली विमानतळावर उतरल्या दिल्ली पोलीस ताब्यात घेऊन तिहार तुरुंगात नेतील असे दिपकेंनी मुलाखतीत सांगितले। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।